फसवून स्वराक्षरी घेतली, बनावट कागदपत्रे बनवली, खरेदी खतावेळी मी नव्हतोच तरी जागा जमीन बळकावली, अशी तक्रार सोलापूर शहर ग्रामीण पोलिसात दाखल होत आहे. पण फसवणूक केलेले खरेदी खत रद्द करण्यासाठी केवळ पोलिसात महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चालत नाही. त्यासाठी लिमिटेशन ऍक्ट 1963 मधील कलम 59 नुसार 3 वर्षांच्या आत दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. विलंब झाल्यास त्याची ठोस कारणे द्यावी लागतात, असे विधिज्ञ सांगतात. जमीन जागेच्या व्यवहारावेळी वकिलांकडून कागदपत्रांची पडताळणी करावी. फसल्यास वकिलांच्या सल्ल्याने तातडीने कायदेशीर पावले उचलावी लागतात. दरम्यान जमिनीच्या मालकाची दिशाभूल करून खोटे कागदपत्र दाखवून किंवा खोट्या व्यक्तीला मालक म्हणून उभे करून व्यवहार केला जातो. अनेकदा जीवाला धोका निर्माण करून दबावाखाली आणि वयोवृद्ध, मानसिकदृष्ट्या असक्षम व्यक्तींवर आपल्या अधिकाराचा गैरवापर करून स्वाक्षरी घेतली जाते. तसेच खरेदी खतात नमूद रक्कम न देताही व्यवहार पूर्ण केला जातो. अशा वेळी दिवाणी न्यायालयात दाद मागता येते. त्यासाठी अर्जदाराकडे मूळ खरेदी खताची प्रत, बँक स्टेटमेंट, बनावट कागदपत्रे असल्याचे पुरावे, साक्षीदार, नोटरीची कागदपत्रे, साक्षीदार व इतर तांत्रिक पुरावे लागतात, असेही विधिज्ञांनी सांगितले.